बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त संपूर्ण देश त्यांचे स्मरण करत आहे. देशाच्या या महान व्यक्तिमत्वाला विनम्र अभिवादन. तर मित्रांनो, आज आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती. डॉक्टर भीमराव आंबेडकर यांचा जन्म 14 एप्रिल 1891 रोजी मध्य प्रदेशातील मऊ येथील एका दलित कुटुंबात झाला. बाबासाहेबांना लहानपणापासूनच जातीय भेदभावामुळे प्रचंड त्रास सहन करावा लागला. त्या काळी अस्पृश्य समजल्या जाणाऱ्या समाजातून येत असल्याने आंबेडकरांना प्रत्येक गोष्टीत अपमानास्पद वागणूक सहन करावी लागली. त्यांच्या शाळेत ते एकमेव दलित विद्यार्थी होते. त्यांना इतर विद्यार्थ्यांपासून वेगळे बसवले जायचे. बाबासाहेबांनी आपले संपूर्ण आयुष्य भारतातील मागासवर्गीय, दलित, गरीब यांच्या उन्नतीसाठी खर्ची केले. ते एक प्रख्यात अर्थशास्त्रज्ञ, न्यायशास्त्रज्ञ आणि राजकारणी होते. त्यांनी केवळ सामाजिक न्याय आणि सामाजिक विषमतेविरुद्धच लढा नाही दिला, तर महिला सक्षमीकरणासाठीही बाबासाहेबांनी खूप काम केले. बाबासाहेबांनी महिलांचे समान हक्क, लोकसंख्या नियंत्रण, समान नागरी संहिता आणि मूलभूत जबाबदारी याविषयी लोकांना खूप जागृत केले आहे. बाबासाहेब नेहमी म्हणायचे की स्त्रियांची प्रगती ज्या प्रमाणात झाली असेल त्यावरून एखाद्या समाजाची प्रगती मोजित असतो. त्यांच्या या पुरोगामी विचारांमुळे ते कोट्यावधी भारतीयांसाठी प्रेरणास्रोत आहेत. बाबासाहेब आंबेडकरांना स्वातंत्र्यानंतर देशाचे पहिले कायदामंत्री बनवण्यात आले. भारतीय संविधानाच्या निर्मितीसाठी त्यांच्याकडे सर्वात महत्त्वाची जबाबदारी देण्यात आली. त्यांना संविधान मसुदा समितीचे अध्यक्ष करण्यात आले. राज्यघटना तयार करण्यासाठी त्यांनी अनेक देशांची सल्लामसलत केली. संविधानाचे जनक आणि राज्यघटनेचे निर्माते म्हटले जाते. त्यांची जयंती देशाच्या अनेक भागात राष्ट्रीय सुट्टी म्हणून साजरा केली जाते. त्यांची अनुयायी बाबासाहेबांच्या स्मरणात जय भीमचा नारा देतात. आज आपण बाबासाहेबांचे प्रेरणादायी विचार आपल्या जीवनात अंमलात आणण्याची प्रतिज्ञा घेतली पाहिजे आणि अशा पद्धतीने आपण त्यांना एक अभिवादन, एक रिस्पेक्टफुल आपल्याकडनं एक गिफ्ट असेल. नमन त्या पराक्रमाला, नमन त्या देशप्रेमाला, नमन त्या ज्ञानदेवतेला, नमन त्या महापुरुषाला, नमन अशा आपल्या बाबासाहेबांना आंबेडकर जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा सर्वांना. थँक्यू सो मच.